कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरिया। खूप खूप छान वाटतं आणि लाईफ खरं तर आपली 40 नंतर प्रॉपर सुरू होते, जिथे आपण स्वतःकडे बघायला सुरुवात करतो आणि तुमचा हा उत्साह अजून 60च्या पुढे नेतोय, हा खूप छान आहे आणि खूप छान कार्य तुम्ही लोक आतापर्यंत करत आले. तुम्हा सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. ज्यांना अवॉर्ड मिळाले आणि जे पुढे घेणार आहेत त्यांना माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. सर काही माहिती देणार तुम्हाला, ते आता पुढे घ्या तुम्ही. हॅलो, यंग ॲट 60. खरं तर ही कन्सेप्टच खूप छान आहे आणि तुमच्या सर्वांचे अनुभव ऐकून आणि सगळ्या सखी ज्या आहेत आपल्या, त्यांनी वयाच्या 60 ओलांडून सुद्धा बऱ्याच कार्यक्षेत्रांमध्ये कार्यरत आहात आणि तुम्ही जे तुमच्या त्याच्याबद्दल सन्मान मिळवले त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि असंच आमची ऑर्गलाईफ हेल्थकेअरसुद्धा ह्या सिनियर सिटीजन्ससाठी काहीतरी करत असते. सर्व भगिनींनो लक्ष द्या की आपलं घर, आपलं आयुष्य जगण्यासाठी आपण कंटिन्युअस धडपड करत असतो आणि निसर्गाने आपल्याला जन्म आणि मृत्यू 2 गोष्टी दिलेल्या आहेत. अगदी लहानपण एक छान संकल्पना आहे की आपण सर्व स्वप्न रंगवतो, तारुण्यामध्ये ते सगळं घडवतो आणि नंतर आपण 40 नंतर ते जगतो, बरोबर. पण हे सगळे राजा राणी ज्यांनी आपलं कर्तृत्व घडवलेलं आहे, एक वेळ अशी येते की आपल्या आयुष्यामध्ये शेवटी सर्वांनाच एका घटनेला सामोरं जायचं आहे आणि अशा घटनेला सामोरं जात असताना निसर्ग आपल्यापासून बऱ्याच गोष्टी हिरावून घेत असतो आणि त्यातली एक गोष्ट आहे आरोग्य, बरोबर. आणि मग अशा वेळेस आपलं जेव्हा वय वाढत असतं, वेगवेगळे व्याधी चालू होतात आपल्याला आणि मग त्यामध्ये स्ट्रोकसारखे आजार आहेत, पॅरालिसिस आहे, डिमेन्शिया आहे, अल्झायमर आहे, अशी वेगवेगळी नावं ठेवली आहेत. पण आपण साधारणतः समजतो ना, वृद्ध काळाप्रमाणे अल्झायमर झालं म्हणजे स्मृतिभ्रंश झाला आपण म्हणतो, आठवण जाते, पण त्याचं टेक्निकल नाव आहे की डिमेन्शिया झाला. असे आजार होतात आणि अशा वेळेस आपल्याला आपली काळजी घेणं जड जातं, स्वतः काळजी घेता येत नाही आणि अशा वेळेस आपण कोणावर तरी निर्भर होतो. आणि निर्भर कोणावर होतं? आपले मुलं, आपले नातवंड, घरातलं शेजारी पाजारी जे काही नातेवाईक आहेत त्यांच्यावर डिपेंडन्सी येते आपल्यावर. आणि अशी डिपेंडन्सी येण्यासाठी आता बघा, आज इतकं धकाधकीचं जीवन आहे, त्यातल्या त्यात आपण मुंबईमध्ये राहतो. मुंबईमध्ये मुलगा कामावर जातो, सून कामावर जाते, नातवंड शाळेत जातात, कॉलेजला जातात, लक्ष द्यायला कोणी नाही आहे. आणि हे आजार इतके भयंकर आहेत म्हातारपणातले की कधी कधी लोकांना म्हणजे स्वतःचा आठवण राहत नाही, कंट्रोल राहत नाही बॉडीवर. त्याच्यानंतर स्वतःचं नाव, स्वतःचा नवरा, स्वतःचा मुलगा ह्यासुद्धा गोष्टी लक्षात राहत नाही. काही दिवसांनी इतकी भयंकर परिस्थिती येते आणि अशा परिस्थितीमध्ये लक्ष देण्यासाठी कोणीतरी पाहिजे असते. ऑर्गलाईफ हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड आमची ही संस्था मागच्या 7 वर्षापासून आम्ही अशा आजोबा आजींचा सांभाळ करतो आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी घरी केअरटेकर्स, नर्सेस वगैरे ज्या लागतात त्यांना आम्ही पाठवतो, कारण वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळ्या गरजा असतात. बऱ्याच वेळेस बाथरूममध्ये पडल्या जातं, हिप फ्रॅक्चर होते, बोन फ्रॅक्चर्स होतात, रिप्लेसमेंट थेरपी लागते. आणि कसं आहे की आता स्वप्नील साहेब बोलले आपल्याला की वृद्धाश्रमचं नाव नको रे बाबा, तर घरच्या आनंददायी वातावरणात बरं व्हायचं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्या मुलाला पण वेळ नाही, घरी पण मी थांबू कोणाच्या भरोशावर, तर तुम्ही नक्कीच आमच्या भरोशावर थांबू शकता. ऑर्गलाईफ हेल्थकेअर आम्ही घरी रुग्णसेवा पुरवतो, घरी घरच्या आनंददायी वातावरणामध्ये बरे करता येते. तुमची कोणत्याही प्रकारची सर्जरी जर झाली, कोणत्याही प्रकारचा आजार आला तर त्यासाठी केअरटेकर, अगदी पेशंटचे डायपर बदलण्यापासून सुद्धा आम्ही सगळी कामं आमचे केअरटेकर्स घरी येऊन करतात. आणि त्यामध्ये नर्सेससुद्धा आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं की पेशंटची ट्रकिओस्टोमी झालेली असते, सक्शन करावं लागतं, काही ड्रेसिंग्स करावी लागतात. अशा वेळेस पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेणं ॲम्ब्युलन्सनी किंवा रिक्षा करून ते पेशंटला बसवून ठेवणं 2 तास नंबर येईपर्यंत, ह्या सगळ्या त्रासदायक गोष्टी आहेत पेशंटच्या दृष्टिकोनातून, परिवाराच्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण घरी करू शकतो. आमच्या नर्सेस, केअरटेकर्स आम्ही घरी पाठवतो. त्यासाठी आता ही जे 2018 पासून आम्ही जेव्हा सुरू केलेलं आहे का, आमच्या 1 लाखापेक्षा जास्त व्हिजिट्स मुंबई शहरामध्ये झालेल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक ह्या सर्व शहरांमध्ये आम्ही सेवा पुरवतो. आणि ह्या कार्याची दखल घेऊन आम्हाला वर्ल्ड हेल्थ काँग्रेसतर्फे 2023मध्ये बेस्ट ऑर्गनायझेशन म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे.
त्याच्यानंतर क्वालिटी काँग्रेसमध्ये बेस्ट CEO ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे. इवन आमच्या लोकमत परिवाराने सुद्धा दखल घेऊन एक्सलन्स इन हेल्थकेअरचा अवॉर्ड दिलेला आहे 2024मध्ये. तर अशा ह्या गोष्टींचा तुम्ही पण लाभ घ्यावा. काहीही असलं, काही शंका असली तर तुम्ही सहज कंपनीला संपर्क करून कमीत कमी माहिती घेऊ शकता आणि त्याबद्दल तुम्हाला नक्कीच सहकार्य केलं जाईल एवढंच मी सांगू इच्छितो. आपण जे कार्य करत आहे याची गरज भरपूर जणांना आहे. काही जणांना याची कल्पना नाही की अशी सोय आहे करून. तर माझं एकच विनंती आहे की जितक्या लोकांना आपल्याला हे कळवता येतं हे कळवलं पाहिजे, सगळ्यांना सांगितलं पाहिजे, एकामेकाला मदत केली पाहिजे आणि त्याची माहिती जितक्या लोकांना पुरवता येईल याच्या थ्रू पुरवली पाहिजे. आणि जितके लोक आपल्याला जुळतील ते चांगलं आहे, त्यांना आपण जुळून घेतलं पाहिजे आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. त्यांना काही विचारायचं होते. नंबर देतो. संस्थेचं नाव आहे ऑर्ग लाईफ हेल्थकेअर, ORG LIFE हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड. आपलं ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, पनवेलमध्ये आणि नाशिकमध्ये पण ऑफिस आहे. नंबर सांगतो 865 740 6953 आणि 51 52 53 आणि 55 चारही नंबर सिरीजमध्ये कोणत्याही नंबरवर फोन केला आमच्यापर्यंत पोहोचू शकता तुम्ही. बऱ्याच वेळेस काय होतं मी तुम्हाला सांगतो 865 740 6951 52 53 आणि 55 4-5 नंबर आहेत आपले, कोणत्याही नंबरवर येऊ शकता. माझं नाव प्रेरणा आहे. तुम्ही माझ्याशी पण बोलू शकता आणि आपले दुसरे कॉर्डिनेटर पण आहेत. तर सर मगाशी माझ्या नावावरून जशी प्रेरणा घेत होते किंवा देत होते सगळ्यांना, नशिबाने ते नाव मला साधलं आहे. त्याबद्दल मला मोठ्यांचे आशीर्वाद लाभले आहेत आणि काहीतरी कार्य करायचं एक संधी मिळाली आहे जे आम्ही करतो आहे. प्रयत्न करतो आहे की सगळ्यांना जुळून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये काही वर्ग आहेत ज्यांना नोकरीची गरज आहे, जे याच्यामध्ये सेवा करण्यात इच्छित आहे, ते सुद्धा आमच्यासोबत जुळू शकतात आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांना गरज असेल त्यांना आम्ही सहकार्य नक्की करू. बघा परिस्थिती अशी आहे ना की एक मिनिट थोडं शांत व्हा जरा. परिस्थिती अशी आहे ना की आपल्यामधली वय वाढत असताना आपली परिस्थिती, मानसिक परिस्थिती बदलत असते. कोणी मेंटल हेल्थवर काम करतात त्यांना माहिती असेल. आणि कधी हे डिमेन्शिया, अल्झायमरसारखे आजार आपल्या आयुष्यात येतात हे आपल्याला कळत नाही. आणि साधारणतः ह्याचा परिणाम असा होतो की घरातली जी लोकं आहेत त्यांना कल्पना नसते की हे बिमार होत आहे, आजारी होत आहे. आणि अशा वेळेस त्यांचे चिडचिड वगैरे होणं, त्यांच्यावर थोडंसं रागवणं घरातल्या व्यक्तींचं असं होऊ शकते. म्हणजे हे चुक आहे, तुला काही कळत नाही का, थांब ना आम्ही बोलतोय ना. ह्या गोष्टी आपल्याला नावले. बाबा शांत राहा ना तुम्ही, आम्ही बोलतोय ना. पोरं मोठे झालेले आहेत पण बाबांना आजार कळलेला आहे, आजार जडलेला आहे किंवा ह्या गोष्टी कळत नाही. आणि अशा वेळेस त्यांना त्यांचा आत्मसन्मानाला ठेस पोचते, त्यांच्या डिग्निटी म्हणतो आपण, ती डिग्निटी राहत नाही किंवा त्यांना इंडिपेंडन्स नाही. कोणावर तरी आपल्याला परावलंबित्व येतं, ज्याला आपण इंडिपेंडन्स जाणं म्हणतो, डिपेंडंट व्हावं लागतं. अशा वेळेस आमच्या कंपनीने हे मिशन घेतलेलं आहे की ह्या परिवारांना आम्ही म्हणजे जे वयोवृद्ध आहेत त्यांना डिग्निटी आणि इंडिपेंडन्स देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत आम्ही 1 लाखपेक्षा जास्त होम व्हिजिट्स केलेले आहेत आणि संपूर्ण मुंबई शहरामध्ये आमचं छान आहे. हार्बर लाईन, वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन सगळ्या ठिकाणी आमच्या सेवा उपलब्ध आहे. तुम्ही कधीही संपर्क करू शकता. थँक्यू. बरेच आजोबा आजी जे असतात ते सारख्या एकच एक गोष्ट विचारतात. तर घरच्यांना असं वाटते का बरं हे मला आत्ताच तुम्ही सांगितलं, का पुन्हा पुन्हा विचारतात. पण ते ॲक्च्युली त्यांना तो त्रास होतो आहे किंवा तो आजार सुरुवात आहे, पण घरच्यांना ते कळत नसतं. ते हळूहळू होतं. इवन जेवणाच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचं जेवण झालं असतं पण ते पुन्हा विचारतील की मी नाही जेवलो, तू मला जेवायला नाही दिलं. या गोष्टीतून ते जात असतात. तर काळजी घ्या आपली स्वतःची पण आणि स्वतःच्या जवळच्या लोकांची पण, हीच प्रार्थना. थँक्यू. कुछ पाने की हो आस